त्यानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। खरं सांगायला गेलं तर आज खूपच लेट झालेला आहे, एपिसोडच उशिरा आलाय, त्यामुळे तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा उशिरा मिळत आहे। तुम्ही सुद्धा खूपच एन्जॉय कराल असा हा रिव्ह्यू आहे, कारण या रिव्ह्यू मध्ये आता इथे ज्या काकू आहेत, काकूंनी इथे काव्याला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलेला असतो। त्याचबरोबर आता इथे काव्याने त्या काकांसोबत भावाचं नातं सुद्धा जोडलेलं असतं आणि इथे पार्थ एक गोष्ट बोललेला असतो। ती कुठली गोष्ट आहे आणि त्यामुळे काव्याच्या मनामध्ये काय वाटतंय तिला पार्थबद्दल हे ऐकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचसोबत वसवात्या जी ते दीपककडे गेली होती तिची तर एकदमच निराशा झाली आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत। चला मग लगेच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रेक्षकांनो होतं काय तर आता काव्या आणि पार्थची तिथून निघायची वेळ असते। काव्या पार्थची तिथून निघायची वेळ असतानाच आता काव्या तिथे असलेल्या देवासमोर हात जोडते। तिथे देवासमोर तिला राखी दिसते। त्यावरच ती म्हणते, अरे वा, ही राखी आहे, ही राखी इथे कसे? म्हणजेच मला असं वाटते की तुमच्या बहिणीने तुम्हाला ही राखी पाठवलेली आहे। त्यावरच ते काका म्हणत असतात की हो, माझ्या बहिणीने पाठवली, मग तुम्ही बांधली नाहीये, अशीच ती इथे ठेवलेली आहे। असं म्हणूनच आता ती हातामध्ये घेते आणि त्यांच्या समोर बसते। खरं पाहायला गेलं तर बहिणीचं प्रेम प्रत्येकाच्या नशिबात नसतं। माझी सुद्धा एक बहीण होती आणि जेव्हाच तिचं लग्न झालं, रक्षाबंधनासाठी आली होती आणि रक्षाबंधनाला आल्यानंतर मला वाचण्यासाठी गेली आणि तिलाच त्या बैलाने मारून टाकलं। अशी कोणावरही ही परिस्थिती येऊ नये, मी तिचं रक्षण करायचं तर माझी बहीण मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला, असं म्हणूनच आता ते काका रडायला लागलेले असतात। तेवढ्यातच काव्याला सुद्धा खूप भरून आलेलं असतं। लगेचच काव्याच्या सुद्धा डोळ्यातून पाणी उगळत असतं। त्यावरच ते काका म्हणत असतात, पण खरं सांगू का, बहीण भावाचं नातं हे खरंच खूप पवित्र असतं। तेव्हाच आता काव्या विचार करत असते आणि तिला खूप वाईट वाटतं। त्यावरच काका म्हणत असतात, माफ करा काव्या, मी तुम्हाला उगाचच रडवलं। त्यावरच काव्या म्हणत असते, नाही नाही, तुम्ही मला नाही रडवलंय। त्यावरच काव्या म्हणते, मग आज त्याच हक्काने मी एक गोष्ट तुमच्याकडे मागू का? त्यावरच आता इथे ते म्हणत असतात, हा मागा ना, काय मागायचं आहे? आणि हा तुम्हाला मी तरी देऊ, यापेक्षा वेगळं काही देऊ शकत नाही, तुम्हाला तर माहिती आहे। त्यावरच काव्या म्हणत असते, सगळ्यात महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट, मी तुम्हाला ही राखी बांधू का? हे म्हटल्यानंतर आता त्यांच्या मनामध्ये खूप आनंद निर्माण झालेला असतो। ही काव्या खरंच आपल्याला राखी बांधायला तयार झाली। त्याचसोबत काव्या रडत असते आणि तेव्हा काव्या त्यांच्याकडे पाहते। ते म्हणत असतात, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि खरं सांगू, आज तुम्ही मला भाऊ म्हटले, पण माझ्याकडे तुमच्यासाठी द्यायला काहीच नाहीये। एक बहीण म्हणून मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, असंच इथे ते काका बोलत असतात। आता पुन्हा एकदा काव्या पुन्हा जोरातच रडायला लागलेली असते। त्यावर पुन्हा ते म्हणतात, तुम्ही रडू नका ना प्लीज। त्यावर पार्थ सुद्धा काव्याला समजावण्याचं काम करत असतो, कारण ह्या काकांच्या आयुष्यातील जी त्यांची लाडाची गोडाची बहीण होती ती मात्र निघून गेलेली असते आणि निघून गेल्यामुळेच आता इथे काका एवढे अस्वस्थ झालेले असतात। आता काव्या स्वतःचे डोळे पुसत असते आणि डोळे पुसल्यानंतर पुन्हा म्हणत असते, आजपासून मी तुम्हाला राखी बांधेल। आणि खरंच, पण त्यावर काका म्हणत असतात, काय सांगताय, तुम्ही मला राखी बांधाल? पण ह्या भावाकडे आज तुम्ही राखी बांधाल, पण इथून पुढे काय? इथून पुढे काय करणार आहात? तेव्हाच काव्या हसायला लागत असते आणि म्हणत असते, तुम्ही आत्ताची तरी राखी बांधून घ्या ना। त्यावरच ते काका म्हणतायत, हो ते समज खरं आहे, आता मला तुम्ही राखी तर बांधाल आणि मला बहिणीचं प्रेम सुद्धा मिळेल, पण एक गोष्ट सांगू, एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीराखा नेहमीच राहीन, पण ओवाळणी म्हणून माझ्याच्याने काही टाकणं होणार नाही। त्यावरच काव्या पुन्हा रडायला लागत असते आणि त्यांच्याकडे पाहतच असते। तरच काव्या म्हणत असते, हे बघा, माझ्या रूपात तुमच्याकडे एक बहीणच आली असं समजा, मग बांधू का मी तुम्हाला राखी? असं म्हणूनच काव्या राखी हातात घेऊनच हसायला लागत असते। तर इकडे दुसऱ्या बाजूला वसू विक्रमला म्हणत असते, मी तुला राखी बांधू की नाही हाच प्रश्न मला पडलाय आणि तू माझ्याकडून राखी बांधून घेशील की नाही हा सुद्धा पडलाय। त्यावर आता विक्रम म्हणत असतात, अगं वसू ताई, तू वेडी आहेस का? माझी मोठी बहीण आहेस, माझा आधार आहेस आणि तू असं कसं बोलू शकतेस? आणि असं का ठरवलंयस की मी तुझ्याकडून राखी बांधून घेणार नाहीये? आणि तू रडतेस कशासाठी? रडू नकोस प्लीज, शांत हो। अगं, हा किती आनंदाचा क्षण आहे, नाही हा रडण्याचा क्षण आहे, अजिबातच रडायचं नाही, समजलं? त्यावरच आता इथे ती म्हणत असते, हो सगळं काही खरं आहे रे, पण तरी सुद्धा मला खूप जास्त वाईट वाटतंय त्या सगळ्या काही गोष्टींचं। त्यावरच आता इथे विक्रम म्हणत असतात, हे बघ वसुताई, प्लीज तू अशी रडू नकोस, शांत हो। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता वसू म्हणत असते, हो रे,
पण तू बघितलंस ना घरातील वातावरण कसं झालेलं आहे, आणि त्या घरातील वातावरणामुळे मला असं वाटलं की तुझा माझ्यावरचा विश्वास ढळला असेल। त्यावरच विक्रम म्हणत असतो, हे बघ घरातील वातावरण कसंही असू दे, काहीही असू दे, तू माझी ताई आहेस। आणि तेव्हा वसू म्हणत असते, हो रे, जेव्हाच रम्याचे बाबा गेले तेव्हापासून तू तिला बापाचं प्रेम दिलंस आणि तिच्यासोबतच माझा सुद्धा बाप झालास तू, आणि तुझ्याशिवाय आम्हाला इथे आहे तरी कोण रे? कोणीही नाहीये। त्यामुळे विक्रम, कोणी काही जरी म्हटलं तरी त्यांच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवू नकोस। त्यावरच विक्रम म्हणत असतो, मग तू असं आज आनंदाच्या क्षणाला, आनंदाच्या दिवसाला आज रडणार आहेस का? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि राखी तर तू मलाच बांधणार आहेस, तू माझी मोठी बहीण आहेस, आणि असं आज सणासुदीच्या दिवशी रडू नकोस बरं। असं म्हणूनच आता वसवात्याचे हे नाटके चालू असतात। आता वसवात्या लगेचच विक्रमला पाटावर बसवते, औक्षण करत असते, आणि त्यानंतर औक्षण केल्यावर राखी बांधते। आता राखी बांधून झाल्यावर पुन्हा गोडाचं भरवते आणि पुन्हा देवासमोर घेऊन जात असते, आणि तेव्हाच वसवात्या इथे उभी राहते, कारण ती मोठी असते आणि विक्रम तिच्या पाया पडतात आणि त्यावर ती आशीर्वाद देते। त्यावरच आता विक्रम तिला ओवाळणी देत असतात, पण वसवात्याला मात्र ओवाळणी नको असते। ती म्हणत असते, नाही, तू आमच्यासाठी आतापर्यंत खूप काही गोष्टी केल्यास विक्रम, मग आता मला ही असली कुठलीही महागडी ओवाळणी नकोय। तेव्हा विक्रम म्हणत असतात, मग तुला काय हवंय वसू? बोल ना, काय हवंय तुला वसूताई? तू म्हणशील ते मी द्यायला तयार आहे। त्यावरच वसवात्या म्हणत असते, विश्वास हवाय मला। काय? हो, मला माहिती आहे आता जे घरामध्ये वातावरण झालेलं आहे त्या सगळ्याच्या बदल्यात फक्त तूच माझ्या पाठीमागे खंबीरपणा उभा आहेस, म्हणूनच मला माझ्यावर असलेला विश्वास तू जो ठेवलायस तो डगमगू देऊ नकोस, आणि तो कायम माझ्यासोबतच ठेव। त्यावरच आता विक्रम म्हणत असतात, हे बघ वसुताई, तू माझी मोठी बहीण आहेस, किती नाही म्हटलं तरी सुद्धा तू माझ्या आईच्या ठिकाणीच आहेस, म्हणून तुझ्यावरचा विश्वास मी कधीच डगमगू देणार नाही। आणि राहिला प्रश्न नंदिनीचा, तर तिचा काहीतरी गैरसमज झालेला असेल, त्यामुळे तू उगाचच नाही त्या गोष्टी ते मनात धरून ठेवू नकोस, आणि माझा विश्वास कायम तुझ्यावरच आहे, कोणी कितीही तुझ्या विरोधात पुरावे आणले तरी सुद्धा। असं म्हणूनच आता हे राखीचं गिफ्ट इथे विश्वासाचं वसूने घेतलेलं असतं। वसू म्हणत असते, विक्रम, मला हेच हवं होतं, मला माहिती तू हेच करणार आहेस, आणि काही जरी झालं तरी सुद्धा त्या नंदिनीला कितीही गिफ्ट आणू दे, कितीही काही करू देत, तुझा माझ्यावरचा विश्वास मी कधीच डगमगू देणार नाही। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता येऊ देत त्या नंदिनीने कितीही जरी पुरावे सादर केले तरी सुद्धा तू माझ्यासोबतच खंबीरपणे उभा राहशील याची मला खात्री आहे, असंच वसू म्हणत असते। आता इकडे मस्त ताट तयार केलेलं असतं मावशीनी, आणि काव्या छान अशी बसलेली असते। औक्षण करून त्यानंतर ती आता इथे राखी बांधते। आता राखीचा हा धागा जरी असला तरी सुद्धा किती मोलाचा आहे हे काव्या आणि त्या काकांकडून तिला समजलेलं असतं। त्यावरच आता इथे ते म्हणत असतात, काव्या, मी जसं अगोदर म्हटलंय तसं माझ्याकडे तुझ्यासाठी देण्यासाठी मोठी ओवाळणी तर नाहीये। त्यावरच काव्या म्हणत असते, हे बघा, मोठी वस्तू, मोठी गिफ्ट हे ओवाळणीसाठी माझ्यासाठी काहीच मोलाचं नाहीये, आणि तुमचा आशीर्वाद जरी मला दिला, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा जरी राहिलात तरी सुद्धा तीच माझ्यासाठी मोठी ओवाळणी आहे। त्यावरच आता काका म्हणतात, यावर्षीची रक्षाबंधन, यावर्षीची राखी पौर्णिमा तर माझी आनंदात साजरी झाली, पण पुढच्या वर्षीचं काय? इथून पुढे काय होणार आहे? इथून पुढे कोण मला राखी बांधेल? त्यावरच आपला पार्थ म्हणत असतो, असं काय म्हणतात, हा मेहुणा म्हणून मी तुम्हाला एक वचन देतो, इथून पुढचे प्रत्येक रक्षाबंधनला मी तुमच्या बहिणीला तुमच्याकडे घेऊन येईल। असं वचन दिल्यानंतर काव्या मात्र त्याच्याकडे पाहतच असते, कारण पार्थने मेहुणा म्हटलेलं असतं, आणि त्याचसोबत इथून पुढचे प्रत्येक रक्षाबंधनला तो तिला त्यांच्याकडे घेऊन येणार असतो, आणि म्हणूनच आता काव्या त्याच्याकडे भरल्या नजरेनेच पाहत असते। तर आता इकडे विक्रम अगदी शांतपणे डायनिंग टेबलवर एकटेच बसलेले असतात। तेवढ्यातच मानिनी त्यांच्याकडे त्या कॉफी घेऊन येते आणि गुड मॉर्निंग म्हणत असते। त्यावरच विक्रम म्हणत असतात, गुड मॉर्निंग, आणि तेव्हा ते म्हणतात, काय ग काव्यानी, पार्थ निघले का? त्यावरच मानिनी म्हणत असते, हो, झालाय फोन, निघतायतच आता। दरड कोसळली, त्यामुळे त्यांना सुद्धा असं तिथं अडकून बसावं लागलेलं आहे। पण सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता ते घरी आल्यानंतर त्यांच्यासमोर काय बोलायचं, आणि त्यांना जर ही कालची गोष्ट समजली तर ते दोघे सुद्धा कसे रिॲक्ट होतील हे मात्र खूपच सावरणं अवघड जाणार आहे। त्यावरच आता विक्रम म्हणत असतात, अगं ती गोष्ट खरीच नाहीये। त्यावरच मानिनी म्हणत असते, असं कसं म्हणताय तुम्ही? आणि मी ऐकलेलं आहे ना तुम्ही काय बोलत होतात ते, तुम्ही असं कसं म्हणू शकताय?
माहिती आहे मला वसुताई मोठ्या आहेत आणि माझा सुद्धा त्यांच्यावर विश्वास आहे, पण लग्न झाल्यापासून मी त्यांना चांगलंच ओळखत आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्ता तुम्ही त्यांना काय म्हणालात की माझा तुझ्यावर विश्वास आहे, आणि त्यावरच आता विक्रम म्हणत असतात हो माझा आहे तिच्यावर विश्वास, ती माझी बहीण आहे. त्यावरच मानिनी म्हणत असते हो नंदिनी सुद्धा माझी सून आहे, त्यामुळे नंदिनीवर सुद्धा माझा विश्वास आहे आणि ती खोटं बोलत नाही. तुम्हाला माहिती ना की ती आत्तापर्यंत सुद्धा कधीच खोटं बोललेली नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिच्या त्या ठामपणावर तुम्हाला एवढा सुद्धा विश्वास बसला नाही का? त्यावरच विक्रम म्हणत असतात आता काय पुरावा आणणार आहे ती? हे बघ 24 तासाची मुदत तिला दिली होती आणि 24 तासातले 12 तास तर उलटून गेलेले आहेत आणि 24 तासातले 12 तास उलटून गेल्यानंतर मग आता ती आणखी कसला आणि काय पुरावा आणणार आहे ही गोष्ट तू सांगू शकतेस का? आता हे सगळं काही या पद्धतीने झाल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते की आता ह्या दोघांमध्ये थोडासा वाद होत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्या लगेचच एक फाईल घेऊन आलेली असते आणि रम्याने एक फाईल घेऊन आल्यानंतर आता ती म्हणत असते हे बघ मामा, मी तुझं हे सगळं काही काम केलेलं आहे, तुझं काही जे पेंडिंग होतं ते मी म्हटलं तू थोडासा टेन्शनमध्ये असशील म्हणूनच. आता तेवढ्यातच इथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनीने विक्रमसाठी थोडंसं गोडाचं खायला आणलेलं असतं आणि ती म्हणत असते हे बघा बाबा, हे थोडंसं खाऊन घ्या, सकाळपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाहीये आणि थोडंसं खाल्लं तर बरं होईल. त्यावरच आता रम्या म्हणत असते एक मिनिट नंदिनी, तुझं हे काय चाललेलं आहे आणि तू इथे मामाला असं गोडाचं खाऊ घालून पुढं करून त्यांना मस्का मारतेस का? त्यावरच नंदिनी म्हणत असते रम्या, तुला काय बोलायचं आहे ते तू स्पष्टपणेच बोल, असं कोड्यात का बोलतेस? त्यावरच रम्या म्हणत असते माहिती ना सगळेजण तुझ्या बाजूने आहेत आणि फक्त मामा सोडता मामाच तुझ्या बाजूने नाही आहेत आणि म्हणूनच तू अशी वागत आहेस. तेव्हाच आता रम्या म्हणत असते हे बघ असं काहीही नाहीये, तुझा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की रम्या म्हणत असते हे बघ नंदिनी, मला माहिती तुला काय करायचं आहे, तर इथे सगळ्यांना तुझ्या बाजूने वळवून घेण्याचा तू प्रयत्न करतेस आणि आता हे जे मामाशी गोडगोड बोलण्याचं नाटक करतेस ना, तो सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. आता इकडे मानिनी म्हणत असते काय ग रम्या, वसुताई कुठे आहेत? सकाळपासून दिसल्या नाहीयेत आणि नाश्त्याला सुद्धा आल्या नाहीयेत. त्यावरच रम्या म्हणत असते आईची गुडघ्याचं आज रुटीन चेकअप होतं, तिचे गुडघे खूप दुखतायत म्हणून ती चेकअपसाठी गेलेली आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता वसुआत्या जेलमध्ये गेलेली असते आणि वसुआत्या जेलमध्ये गेल्यानंतर ती आता इथे दीपकला भेटत असते. दीपकला भेटल्यानंतर त्याच्या समोरासमोर ती असते. त्यावरच आता इथे ती म्हणत असते हे बघ दीपक, तू माझी मदत कर आणि तू जर माझी मदत केलीस तर बऱ्याच गोष्टी मार्गी लागतील. आणि तेव्हाच दीपक म्हणत असतो मी का तुमची मदत करावी, काय संबंध काय आहे? त्यावरच वसुआत्या म्हणत असते काय संबंध काय आहे म्हणजे? हे बघ आता तुला माझी मदत करावीच लागेल. त्यावर इथे दीपक म्हणत असतो एवढे दिवस झालं मी जेलमध्ये आहे, एकदा तरी तुम्ही माझी आठवण काढली का? किंवा साधं तुम्ही मला भेटायला तरी आलात का? किंवा भेटायला सोडा, अहो तुम्ही माझी बेल मिळवावी म्हणून काही प्रयत्न तरी केलेत का? त्यावरच आता वसुआत्या म्हणत असते तू वेडायस की काय? नंदिनीच्या हाफ मर्डरच्या ह्याच्या खाली तुला अरेस्ट झालेली आहे आणि तिच्या गुन्ह्याखाली तुला इथे तू जेलमध्ये आहेस आणि तू असं कसा बोलू शकतोस? त्यावरच दीपक म्हणत असतो अच्छा, मग हे सगळं कोणी करायला लावलं होतं मला? तुम्हीच ना? मग तुम्ही आत्ता माझी मदत का आणि कशासाठी घेताय? नाही करणार मी तुम्हाला मदत. त्यावरच वसू म्हणत असते हे बघ असं करू नकोस, मदत केलीस तर तूच फायद्यात राहशील. तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ आणि त्याचबरोबर काव्य आता निघालेले असतात. पार्थ हात जोडूनच म्हणत असतो खरं सांगू का, तुम्ही आमच्यासाठी जे काही केलंय त्यासाठी मनापासून आभार आणि अगदीच मनापासून धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केलंय, रात्रभर इथे राहण्यासाठी जागा दिली, जेवण बनवलं, सगळं काही. त्यावरच आता मावशी म्हणत असतात हे असंच तर पटत नाहीये मला, सदा ना कदा हे शहरातली लोक थँक्यू आणि आभार असंच म्हणत असतात. हे बघा कायम सोबत राहा, एकमेकांची साथ द्या. आणि त्यावरच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मावशी म्हणत असतात आम्ही काहीच नाही हो केलं, तो करता करविता वरचा आहे, वर बसलेला आहे ना तो आहे. तुम्ही माझ्या दारात येणार काय, मी तुमच्या अंगावर पाणी टाकणार काय आणि तुम्ही इथे राहणार काय? आम्ही फक्त निमित्त मात्र, त्या वरच्यानीच आमच्याकडून करून घेतलेला आहे. तेव्हाच काव्या बघत असते आणि काव्याला इथे अनिशाचं बोलणं आठवत असतं. अनिशा म्हटलेली असते की ते सगळं काही कोण करून घेतं, तर युनिव्हर्सनी सुद्धा तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी केलेलंच असेल ना. तेव्हाच आता मावशी म्हणत असतात ए काव्या, तिथे काय उगाचच उभा राहून आमचं बोलणं ऐकत असतेस, ये इकडे.
असं म्हणूनच कव्यासुद्धा तिथे समोर येते आणि कव्यासमोर आल्यानंतर आता मावशी म्हणत असतात, खरंच खूप गोड आहेस बघ तू, अशीच नेहमी आनंदात राहा आणि म्हातारपणापर्यंत अशीच एकमेकांना साथ द्या. असं म्हटल्यानंतर काव्या आणि पुन्हा पार्थ एकमेकांकडे पाहतच असतात. त्यावर काका म्हणत असतात, हो जशी ही मला देते तशी सदा न कदा मारतच असते ना. त्यावरच आता मावशी म्हणत असतात, गप बसतात का नाही, नाहीतर तंगडे तोडीन आणि त्या चुलीतच घालीन लाकडं कमी पडल्यावर. असं म्हणता क्षणी आता इथे मात्र काव्य आणि पार्थ निघणार असतात. तेवढ्यातच आता म्हणत असतात, ठीक आहे नमस्कार करतो. आता नमस्कार केल्यानंतर लगेचच मावशी इथे अखंड सौभाग्यवती भव असा काव्याला आशीर्वाद देतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला इथे दीपक म्हणत असतो, सांगा ना मी कसा फायद्यात राहणार आहे, काय संबंध आहे मी फायद्यात राहण्याचा. हे बघ आता जर तू माझ्या बाजूने येऊन जर बोललास, साक्ष दिलीस तर नंदिनी घराच्या बाहेर जाईल. नंदिनी घराच्या बाहेर गेल्यानंतर ती एकटी पडेल. एकटी पडल्याच्या नंतर तू काही दिवसांनी जेलमधून निघशील, तेव्हा तिच्या त्या एकांक्याला किंवा एकटेपणाला तू खांदा देऊ शकतोस ना. आणि तू जर तिला खांदा दिलास तर पुन्हा नंदिनी तुझ्याकडे येऊ शकते ना. त्यावरच दीपक म्हणत असतो, अजिबातच नाही, मला तुमचं हे मान्यच नाहीये. या पहिले सुद्धा तुम्ही मला असंच बोलला होतात आणि तुम्ही या पहिले सुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. मग काय झालं, मीच फसलो ना, मीच अडकलो ना त्या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे मी आत्ता तुमची कसलीच साथ देणार नाही, समजलं तुम्हाला. पण आता इथे वसवात्या म्हणत असते, हे बघ तू असं अजिबात करू नकोस, तू फायद्यात राहशील, माझं ऐक, तुम्हाला साक्ष माझ्या बाजूने येऊन तिथे साक्ष दे. त्याचसोबत इथे म्हण की हे सगळं काही मी केलेलं नव्हतं, तर ते स्वतः तू केलं होतंस असं म्हण. किंवा असंही म्हणू शकतोस की ह्या सगळ्यामध्ये वसवात्याचा माझा काही एक संबंध नव्हता म्हणून. पण इथे मात्र दीपकने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्य आणि पार्थला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद काव्याला मिळाल्यानंतर काव्य अगदीच आनंदामध्ये असते. इकडे मात्र पार्थच्या मनामध्ये अगदीच बटरफ्लाय उडू उडू करत असतात. तो मात्र तिच्याकडे पाहतच असतो. आता पुन्हा नक्कीच आमच्या घरी या, असंच इथे दोघे सुद्धा काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे म्हणत असतात. इकडे मात्र मावशी आणि त्याचसोबत काकाची मस्त अशी कॉमेडी ही सुरूच असते. मस्त कॉमेडी सुरू असतानाच आता हे मस्त हशा मजा करतच असतात. एवढं हे सगळं झाल्यानंतर काव्या म्हणत असते, बरं 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 चला 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 जातो आता आम्ही. त्यावर काका म्हणत असतात, नाही 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 जातो नाही म्हणायचं, काय म्हणायचं, येतो आम्ही असं म्हणायचं. हो 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 निघतो आता आम्ही. तेव्हा आता मावशी म्हणत असतात, असं कसं, तू शवाशन आहेस, थांब हळदी कुंकू लावायचं राहिलंय. आणि तेव्हाच काव्याला जानकीचे शब्द आठवत असतात. जानकी तिला म्हटलेली असते की असं शवाशण्यांनी तसंच जायचं नसतं, शवाशांनीच इथे हळदी कुंकाचा मान घेऊनच जायचं असतं. आणि तेव्हा पुन्हा एकदा काव्याला हळदी कुंकूचा मान इथे मिळालेला असतो. काव्याला हळदी कुंकाचा मान मिळाल्यानंतर आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे काव्या त्या मावशींकडे पाहतच राहते. आणि तेव्हा त्या म्हणत असतात, असाच 7 जन्मासाठी हा जोडा सोबत राहावं असं म्हणूनच आता ते एकमेकांकडे पाहतच असतात. खरं पाहायला गेलं प्रेक्षकांनो तरी त्यांनी खूप मोठं असं गाणं दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला काय बोलावं हे सुचत नाही. पण तरी सुद्धा त्यांचे जे काही हावभाव आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे काही एक्सप्रेशन्स आहेत ते मी तुम्हाला इथे सांगण्याचं काम करते. आता इकडे ह्यांचं हे सगळं काही व्यवस्थित तर झालेलं असतं आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आता ते तिथून निघणार असतात. इकडे मात्र पार्थ आपल्या काव्याकडे पाहत असतो, कारण आज एवढा दिवस एवढा वेळ तो काव्याबरोबर होता, त्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो. आता जेव्हा हे घराकडे जायला निघतात, घराकडे जात असताना वाटेतच त्यांना एक मावशी दिसतात आणि त्या मावशी पार्थला पार्थदादा म्हणून अडवतात, कारण काचेतून त्यांना पार्थ दिसतो. त्यावरच पार्थ म्हणत असतो, तुम्ही इथे कशा. प्रेक्षकांनो बहुतेक ज्या मावशी आहेत ना त्या पार्थच्या ऑफिसमधल्या असाव्या. आणि त्यावरच इथे त्या म्हणत असतात, खरं सांग ना पार्थ, मला तुझी मदत हवी. त्यावरच तो म्हणत असतो, काय झालेलं आहे. तेव्हा ते म्हणत असतात, ही माझी मुलगी आहे आणि तेव्हा हिला त्रास होतो, हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार आहे. असंच आता इथे तो बोलत असतो आणि पार्थ पाहतो तर अगदीच ती प्रेग्नेंट असते आणि प्रेग्नेंट असतानाच तिला तो त्रास होत असतो. आणि त्यामुळेच आता इथे पार्थ आणि काव्या त्या मुलीला मदत करण्यासाठी धावलेले असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी जी आहे, नंदिनी पुरावे शोधण्यासाठीच इथे बाहेर पडणार असते. तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, नाही नाही नंदिनी, तू अजिबातच एकटीनं बाहेर जायचं नाहीस,
आहेस, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे. पण त्यावरच नंदिनी म्हणत असते, नाही नाही, त्याची काहीच एक गरज नाहीये. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा मला सांगून तरी जा, तू कुठे जाणार आहेस, काय करणार आहेस, या सगळ्या काही गोष्टी तू मला सांगून तरी जा. त्यावरच आता नंदिनी अगदीच त्याच्याकडे पाहतच असते आणि तेव्हा ती त्याला सांगणार असते विश्वासात घेऊन की काही जरी झालं तरी सुद्धा ती कुठे चालली, काय करणार आहे ते. आता नंदिनी मात्र इकडे दीपकला भेटायला जाणार असते आणि दीपकला भेटायला गेल्यानंतर दीपक आता तिचं म्हणणं कसं ऐकतो, त्याचबरोबर काय करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन त्यासोबत डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोड सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि प्रेक्षकांनो, आता जो 3 महामालिकेचा महासंगम होता त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. असं वाटतंय की आता उद्यापासून एपिसोड आपले डेली आणि वेळेवरच येतील. तर भेटूयात पुन्हा एका नवीन अशाच रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.